भारत सरकार म्हणतं ऑपरेशन सिंदूर चालू आहे, दुसरीकडे म्हणतं की क्रिकेट काल खेळलेलं आहे. त्यामुळे दुर्दैवी आहे की म्हणजे ज्या विश्वासाने आम्ही पण त्यांच्याबरोबर उभं राहिलो. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस का सरकारबरोबर ताकदीने उभं राहिलो? कारण का आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झाला आहे, सगळं राजकारण बाजूला, 26 कुटुंब आपण गमावली आहेत, आपले 26 लोक, आणि या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये. आणि भारत सरकारने, मला आठवतं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दिस इज द न्यू नॉर्मल, घर में घुस के मारेंगे. आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनलमध्ये, हां, घर में घुस के मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल, की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिळेगा. पण त्यामध्ये क्रिकेट होतं हे मला खरंच माहिती नव्हतं. मीही तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार यावेळेस खरंच काहीतरी करारा जवाब देईल. पण हे दुर्दैव आहे की फक्त मग मला असं वाटतं जे इंदिराजींनी केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजींनी, त्यांनी अर्धवट सोडले नव्हतं युद्ध. मग देशासाठी त्यावेळीच आदरणीय पवारसाहेब पहिले होते म्हणणारे, आणि काँग्रेस पार्टी ही ताकदीने मोदी सरकारबरोबर उभी राहिली होती. कारण का तो आतंकवादी हल्ला होता. ना काँग्रेस पक्षाने ना आम्ही किंवा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा ह्या सरकारवर एवढी पण टीका टिप्पणी केली नाही. कारण का आतंकवादी हल्ला होता, या देशाच्या ऐक्याचा, सुरक्षिततेचा विषय होता. म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकारबरोबर उभं राहिलो. आणि आम्हाला प्रचंड फसवल्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय. कारण का आम्ही त्या 26 कुटुंबाची, आमचं सगळ्यांचं नातं आहे. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. पुण्यामधली 2 कुटुंब तर मी महिन्यातून 2 वेळा 3 वेळा त्यांच्याशी बोलते, भेटते. इतके अस्वस्थ होते काल सगळे ते. कधीतरी त्यांचंही दुःख कोणीतरी समजून घ्यावं. इतकं असंवेदनशील सरकार मी नाही पाहिजे. टॉक्स डोंट गो टुगेदर, ट्रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर, अशा या 3 लाईन्स केंद्र सरकारने. मग काय झालं त्याचं? कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय आहे. त्यांची एक महिला मला नेहमी सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतीची निर्दोष हत्या केली त्या हत्याराचा चेहरा त्यांना दिसतो. अजूनही त्यांना झोप लागत नाही, अजूनही त्या मायलेकी घाबरलेल्या आहेत. याचं उत्तर भारत सरकारला द्यावं लागेल.